जय हिंद. युक्रेनमधल्या घडामोडी अतिशय वेगाने पुढे जात आहेत आणि त्याचा भारतावरती काय परिणाम होईल हे आपण बघायला पाहिजे. सर्वात पहिलं की आता युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये एक विधेयक आलं होतं. त्या विधेयकाच्या बाजूनी भारताने मत दिलं नाही आणि रशियाला आपण साथ दिली. त्यामुळे अमेरिकेने आणलेले हे विधेयक जे रशियाचा निषेध करत होतो तर ते पास होऊ शकलं नाही. तर म्हणजे आपण थोडक्यातच मदत केली रशियाला आणि रशियाच्या बाजूने आपण ऑलमोस्ट मतदान केलं आणि अमेरिकेला यामुळे अमेरिका आणि वेस्टर्न वर्ल्डला यामुळे धोका झाला. तर याचं नेमकं विश्लेषण काय होईल आणि यामुळे भारतावरती भविष्यामध्ये काय परिणाम होतील हे आपल्याला बघायला पाहिजे. सर्वात पहिले लक्षात असायला पाहिजे की जे परिणाम आहेत हे परिणाम दोन प्रकारचे असतात. एक तर रशियावरती आता जे वेस्टर्न वर्ल्ड आहे ते आर्थिक निर्बंध लादतं आहे. आर्थिक निर्बंधामध्ये अनेक आहेत, याच्याविषयी आपण पहिले बोललेलो आहे. परंतु आता वेस्टर्न वर्ल्ड म्हणजे अमेरिका आणि युरोप आपल्यावरती दबाव टाकायला सुरुवात करेल की तुम्ही रशियाशी आर्थिक संबंध कमी करायचे आणि त्यांच्यावरती सुद्धा तुम्ही त्यांना वाळीत टाकायचं. म्हणजे भारताकरता नेमकं काय? भारताकरता नेमक्या अनेक गोष्टी आहेत. S-400 नावाची अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम होती. आपण 5 त्याच्या बॅटरीज घेत होतो रशियाकडून. एक बॅटरी आपल्याला मिळालेली आहे, 4 बॅटऱ्या अजून यायच्या आहेत. याला 2 ते 3 वर्ष लागणार होते. आता हा करारच धोक्यामध्ये येईल. कारण आपल्याला आठवत असेल की अमेरिकेने पहिले पण आपल्यावरती दबाव आणला होता की तुम्ही रशियाकडून कुठलंही शस्त्र विकत घेऊ नका, पण नंतर त्यांनी त्याच्याकडे कानाडोळा केला. तर ते एक नुकसान होईल. दुसरं, आपली जी न्यूक्लिअर सबमरीन आहे म्हणजे न्यूक्लिअर प्रोपेल्ड सबमरीन, जी अणुशक्तीवरती चालणारी पाणबुडी, त्याला अजून युद्धाकरता तयार व्हायला वेळ लागतो आहे. तर म्हणून आपण आपल्या लोकांचं ट्रेनिंग करण्याकरता आणि याची सवय होण्याकरता एक न्यूक्लिअर प्रोपेल्ड सबमरीन ही रशियाकडून भाड्यावरती घेणार होतो किंवा त्याला इंग्लिशमध्ये लीजिंग असं म्हटलं जातं. आता ही सुद्धा सबमरीन मिळेल की नाही याविषयी शंका निर्माण होईल. तिसरं आहे की आपल्याला रशियाकडची अनेक शस्त्र आपण आज वापरतो आहे. उदाहरणार्थ जे हवाई दल आहे, हवाई दलमधली जे सर्वात महत्त्वपूर्ण स्क्वॉड्रन्स आहेत त्याला सुखोई असं म्हटलं जातं. आणि सुखोई विमानं आणि ही रशियात बनलेली विमानं आहेत, काही आपण आपल्याकडे बनवतो आहे. आता त्याचं काय, त्याच्या सप्लाय पार्ट्सचं काय, हा एक मोठा इश्यू झाला. याच्याशिवाय आपण जर नौदलाविषयी बोललो तर नौदलाकडे आज अशा अनेक सबमरीन्स आहेत ज्यांचा संबंध रशियाशी आहे. आता जर रशियावरती जर आर्थिक बहिष्कार टाकायचा असेल तर आपल्याला हे संबंध ठेवता येतील का? तर हे आता आपल्याला येणारा काळच सांगू शकेल की रशिया आपल्याला मदत करेल की नाही, अमेरिका आपल्यावरती दबाव आणेल की नाही. याच्याशिवाय भारताचं जे पायदळ आहे किंवा आर्मी आहे, आर्मीकडे जे रणगाडे आहेत त्याच्यातल्या ज्या मोस्ट मॉडर्न रेजिमेंट्स आहेत त्या T-70 किंवा T-90 या सिरीजच्या आहेत आणि या सगळ्या रशियाकडनं आलेल्या आहेत. म्हणजे रशियामध्ये बनलेले हे रणगाडे आहेत. तर आणि त्याच्याशिवाय आपण याच्या पुढचा जो अत्याधुनिक रणगाडा आहे ज्याला T-95 किंवा असं काही म्हटलं जातं, तो सुद्धा आपण रशियाकडनं घेण्याचा प्रयत्न करत होतो. आता ते सुद्धा मिळायला आपल्याला प्रॉब्लेम होईल. तर मुख्य असं महत्त्वाचं की हे जे रशियाकडनं आपल्याला मिळणार नाही तर मग आपण त्याच्यावरती मात कशी करायची. मात करण्याकरता एकच उपाय आहे, आत्मनिर्भर भारत किंवा मेक इन इंडिया. आपल्याकडे असलेली सगळी महत्त्वाची शस्त्र, मग ते रणगाडे असो की हेलिकॉप्टर असो की विमानं असो, ही भारतातच बनायला पाहिजे. भारतातच त्यांचं आधुनिकीकरण व्हायला पाहिजे. नाहीतर युद्धाच्या वेळेला किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, जशी आस निर्माण झाली आहे, आपल्याला जो मिळणारा पुरवठा असतो त्यामध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो. तर शस्त्रांचं आत्मनिर्भर भारत हे अभियान आपण पुढच्या 2-3 वर्षात पूर्ण करायला पाहिजे आणि महत्त्वाची शस्त्र सगळी भारतात बनवायला पाहिजे. तिसरा मुद्दा असा आहे की याच्यामुळे अमेरिका आपल्या विरुद्ध काही कारवाई करेल का, अमेरिका आपल्याबरोबर असलेला व्यापार कमी करेल का? तर ती शक्यता अगदीच कमी आहे. उलट अमेरिका आपल्याला आज सुद्धा तेल पुरवठा करता तयार आहे. अमेरिका आपल्याला तंत्रज्ञान सुद्धा बऱ्यापैकी देतो आहे. कारण अमेरिकेला माहिती आहे की जर एशिया खंडामध्ये
चीनचा मुकाबला करायचा असेल तर भारत एक एकुलता एक देश आहे जो अमेरिकेला यामध्ये मदत करू शकतो. आणि आता आपल्याला लक्षात असावं की ही जी दादागिरी पुटिननी केली युक्रेनमध्ये, ज्याला जगाने त्यांच्याकडनं कुठलाही म्हणजे त्यांना जास्त किंमत चुकवावी लागली नाही, फक्त आर्थिक निर्बंध ज्याचा रशियावरती काहीही फारसा परिणाम होत नाही, त्यावरून सगळं घोडं अडकून बसलं. तर अशाच प्रकारची कारवाई चीन हा तैवानमध्ये करू शकतो का? त्याचं उत्तर आहे हो, नक्कीच. अनेकांचं म्हणणं आहे की याच्या पुढची दादागिरीची कारवाई ही चीनची तैवानमध्ये असेल आणि तैवानवरती कब्जा झाल्यानंतर चीन आपलं लक्ष हे भारताकडे वळवेल. तर तैवानविषयी काय? तैवानमध्ये आज सुद्धा चीनी विमानं जी आहेत तैवानच्या हवाई हद्दीमध्ये त्यांची फायटर एअरक्राफ्ट जवळजवळ आठवड्यातनं 3-4 वेळा त्यांच्या हद्दीमध्ये घुसतात आणि त्यांना त्रास देतात आणि मग तैवानचं विमान जे एअरफोर्स आहे त्यांना परतवण्याचा प्रयत्न करतं. तर या कारवाया पुढे वाढू शकतात. तर म्हणजे रशियाला हा जो विजय युक्रेनमध्ये मिळतो आहे याचे अनेक परिणाम होणार आहेत की ज्याचा आपल्याला त्रास होईल. आणि अमेरिका बाकीच्या ठिकाणी आपल्याला त्रास देणार नाही, युरोप बाकीच्या ठिकाणी आपल्याला त्रास देणार नाही. म्हणजे आपलं जे क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशन आहे ज्यामध्ये आपण आहोत, ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे, अमेरिका आहे, ते उलटं वाढेलच. आपली जी शस्त्रांची जी शस्त्र निर्यात आपण करतो अमेरिकेमधून ती सुद्धा वाढेलच. तंत्रज्ञानाची जी आहे ती सुद्धा वाढेल. म्हणजे आपल्याला त्या प्रकारचा धोका हा कुठला नाही. मात्र रशियाकडून शस्त्र कुठली घेऊ नये हे मात्र नक्कीच यावरती चीन आपल्यावरती दबाव हा आणेल, याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नको. आता दुसरा प्रश्न असा आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएट युनियनचं विघटन झालं आणि मग 15 देश तिथून वेगळे झाले आणि हे त्याच्यातले काही जण, मला वाटतं 11 देश हे नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन सामील झाले. आणि आता पुटिनने जे कारवाई केली आहे ते आता जे बाहेर गेलेले देश आहेत त्यांना परत मिळवण्याकरता ही कारवाई करता आहे का? कारण आपल्याला आठवत असेल की क्रिमिया जो एक देश बाहेर गेला होता त्याच्यावरती 2014 रशियाने कारवाई केली होती. सोव्हिएट युनियनचं विघटन 90s झालं. तोपर्यंत सोव्हिएट युनियन ही जगातली नंबर 2 महाशक्ती होती आणि त्यांना अमेरिकेच्या बरोबरीचं मानलं जायचं. पण विघटन झाल्यानंतर त्यांची मिलिटरी ताकद कमी झाली, त्यांची सामरिक ताकद कमी झाली, त्यांचं इकॉनॉमिक ताकद ही कमी झाली आणि हे सगळे देश वेगवेगळे बनले. आणि थोडासा असं म्हणता येईल की नाटोने चूक केली. हे जे तुटलेले देश होते त्यांनी सगळ्यांना नाटोमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे रशिया हे घाबरून गेलं की अरे बापरे, आता आपल्याला आपले अजून काही देश तोडण्याचा प्रयत्न करतील की नाही, म्हणून त्यांनी युक्रेनमध्ये ही कारवाई केलेली आहे. परंतु पुटिन जे आहेत हे अतिशय महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांना इतिहासामध्ये सोव्हिएट युनियनचा सर्वात मोठा नेता म्हणून आपलं स्थान बळकट करायचं आहे. म्हणून जे तुटलेले देश जे सोव्हिएट युनियनच्या पुढे गेले त्यांच्यावरती पुढची कारवाई होऊ शकते अशा प्रकारची भीती ही नक्कीच निर्माण केली जाते आहे. कारण जे त्याच्यातले जे काही 10-11 देश आहेत ते अतिशय लहान देश आहे. त्यांची लढण्याची क्षमता फार नाही, त्यांची आर्थिक ताकद ही फार नाही. परंतु त्याच्यामध्ये चांगली गोष्ट अशी की बहुतेक देश हे आता नाटोचे सदस्य बनलेले आहेत आणि नाटोने म्हटलं की जे देश आमचे नाटोचे सदस्य आहे त्यांचं रक्षण करणं हे काम आमचं आहे. तर त्याच्यामुळे नाटो म्हणजे हे जगातलं सर्वात मोठं मिलिटरी अलायन्स आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. यांनी आपलं पुष्कळसं सैन्य हे जे नाटोचे देश आहे त्यांच्या सीमेवरती जाऊन तैनात केलेलं आहे. विमानं पण तयार ठेवलेली आहे. ज्यामुळे या देशांमध्ये जर काही कारवाई रशियाने केली तर नक्कीच नाटो एखाद्या वेळी त्यांना लष्करी दृष्टीने सुद्धा त्यांना प्रत्युत्तर देऊ शकतो. तर त्याच्यामुळे जे देश नाटोत गेले त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. परंतु अजून 3-4 देश आहेत की जे नाटोचे सदस्य नाही, ज्यामधला युक्रेन एक होता. त्यांचं काय? तर त्यांना ही भीती नक्कीच आहे.
खास तर जे देश युक्रेनच्या जवळ आहे, ज्यांना बाल्टिक नेशन्स असं म्हटलं जातं, आणि त्यांचं रक्षण करणं सुद्धा काम जे नाटोमध्ये नाही, हे नाटोला करावं लागेल. नाहीतर जो पुटिनचा जो त्यांचा विस्तारवाद आहे ते अजून वेगाने पुढे करतील आणि त्याच्यामुळे पुटिन पुन्हा एकदा स्वतःला नंबर 2ची ताकद बनवण्याचा प्रयत्न करतील. आणि त्यांची जी एक इव्हिल ॲक्सिस आहे ती चीनशी आहे. चीन त्यांना त्यांच्या कठीण प्रसंगी मदत करणार आहे. तर त्याच्यामुळे याच्यापुढे जो धोका होईल तो आपल्याला पण निर्माण होऊ शकतो. तर म्हणून आशा करूया की हे जे राष्ट्र सोव्हिएट युनियनमधून तुटलेले आहेत, नाटोमधले जे आहेत, त्यांचं रक्षण नाटोच करेल, आणि जे नाटोमध्ये नाही त्यांचं पण रक्षण नाटोनी करावं. नाहीतर सोव्हिएट युनियनचा विस्तारवाद हा वाढेल. तर म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला जी रशियाची कारवाई आहे त्याच्यावरती लक्ष ठेवावं लागेल आणि त्याचं योग्य ते विश्लेषण वेळोवेळी करावं लागेल.